आहे. मी माननीय कोगाटे सरांना विनंती करतो की त्यांनी आजची माहिती द्यावी आणि त्यानंतर जे आमच्यासाठी ऑनलाईन उपलब्ध आहेत श्रोते त्यांनाही विनंती आहे की आपण आपले प्रश्न विचारावे. नमस्कार. सर्वप्रथम नागपुरातील सर्व नागरिकांना महामेट्रोतर्फे या पूर्ण जो आझादी का अमृत महोत्सव आणि अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे त्याबद्दल सगळ्यांना शुभेच्छा माझ्यातर्फे महामेट्रोतर्फे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाचे माहिती कार्यालयाचे तसेच जिल्हाधिकारी महोदयांचे आम्ही आभार मानतो की महामेट्रोला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला नागपुरातल्या आणि बाकीही शहरातल्या नागरिकापर्यंत पोहोचण्याकरता, जेणेकरून महामेट्रोबद्दलची माहिती, महामेट्रोची भूमिका या नागपूरच्या पूर्ण म्हणजे ट्रान्सपोर्ट व्यवस्थेमध्ये कशी आहे हे समजावून सांगण्यासाठी हा एक अत्यंत उपयुक्त प्लॅटफॉर्म होता. तो जो उपलब्ध करून दिला त्याबद्दल आम्ही आपले आभार मानतो, धन्यवाद देतो. सोबतच मी महामेट्रो आणि महामेट्रोच्या अंतर्गत येणारे जे वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत त्याबद्दल एक संक्षिप्त भूमिका मांडणार आहोत, थोडीशी एक माहिती देणार आहोत. त्यानंतर नागपूर प्रोजेक्टची माहिती आणि नागपूर प्रोजेक्टची, नागपूर मेट्रोची जे नागपूरच्या परिवहन व्यवस्थेमध्ये जी मोलाची भूमिका नागपूर मेट्रो आता वठवत आहे त्याबद्दल मी आपल्यासोबत संवाद साधणार आहे. सर्वप्रथम मी महामेट्रोबद्दल सांगू इच्छितो की महामेट्रोची सुरुवात जी झाली होती ती नागपूर मेट्रो रेल प्रोजेक्टनी झाली होती. 2014मध्ये याबद्दलची घोषणा करण्यात आली, भूमिपूजन करण्यात आलं आणि 2015ला याचं ॲक्च्युअल काम सुरू करण्यात आलं. त्यानंतर जेव्हा पुन्हा प्रोजेक्टची भूमिपूजन आणि पुन्हा प्रोजेक्टची घोषणा जेव्हा झाली त्यावेळेस नागपूर आणि पुणा हे दोन प्रोजेक्ट एका वेगळ्या ऑर्गनायझेशनखाली, हे दोन्ही प्रोजेक्ट एकत्र करून महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अशी एक SPV स्थापन करण्यात आली. या अगोदर फक्त नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अशी SPV होती, स्पेशल पर्पज व्हेकल, ज्यामध्ये 50-50% राज्य शासन आणि केंद्र शासन यांचा सहभाग होता.
त्याच धर्तीवर महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन स्थापन करण्यात आली आणि त्यामध्ये नागपूर आणि पुणे प्रोजेक्ट जे करंटली सुरू आहे हे अंतर्भूत करण्यात आले. सोबतच महामेट्रोचं मॅन्डेट असं देण्यात आलं की मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन व्यतिरिक्त जे महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे मेट्रो प्रोजेक्टची स्थापना आणि परिचालन होईल ते महामेट्रोनी बघावे. महामेट्रो त्याचं एक्झिक्यूट करेल. या मॅन्डेटनी महामेट्रो सुरू झाली आणि त्या अनुषंगाने आता 2 प्रोजेक्ट सध्या सुरू आहेत, पुणे आणि नागपूर. नाशिक आणि ठाणे हे पाईपलाईनमध्ये आहे. नाशिकचा जो DPR आहे तो केंद्र शासनाच्या फायनल मंजुरीसाठी कॅबिनेटसाठी प्रस्तावित आहे. राज्य शासनाच्या कॅबिनेटची मंजुरी झालेली आहे. PIB आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सगळ्या मिनिस्ट्रीजचे सगळे अप्रूव्हल झालेले आहे. फक्त आता फायनल केंद्र शासनाच्या कॅबिनेटची मंजुरी राहिलेली आहे. ठाण्याचा DPR तयार होऊन राज्य शासनाने मंजुरी देऊन केंद्र शासनाकडे पाठवला आहे. तोही अंतिम टप्प्यात आहे. नागपूरचा फेज 2 सुद्धा केंद्र शासनाच्या फायनल मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे आहे. तोही लवकरच अपेक्षित आहे. समोरच्या ज्या आहे त्या औरंगाबादमध्ये याबद्दल विचार सुरू आहे. तसेच नागपूर महामेट्रोने सिडकोची एक लाईन डिपॉझिट टर्म्सवर घेतली आहे. तर एवढे प्रोजेक्ट सध्या महामेट्रो हे सांभाळत आहे आणि भविष्यातले सुद्धा प्रोजेक्ट सांभाळण्याची पूर्ण तयारी महामेट्रोची आहे. मी नागपूर मेट्रोबद्दल सांगू इच्छितो की 14मध्ये भूमिपूजन झाल्यावर जून 15मध्ये आपल्या या कामाला सुरुवात झाली आणि आजच्या घडीला आपलं काम पूर्णपणे कंप्लीट झालेलं आहे. नागपूर मेट्रो फेज 1चं या प्रकल्पाचं या अगोदर आपण 2 टप्प्यामध्ये उद्घाटन करून 38 किलोमीटरपैकी 25 किलोमीटरची लाईन आपण ऑलरेडी ऑपरेशनल केलेली आहे आणि उरलेली 13 किलोमीटर ही आता लवकरच आपली उद्घाटनासाठी तयार आहे. म्हणजे संपूर्णपणे रेडी झालेली आहे आणि मला वाटतं विदिन अ मंथ आपण उर्वरित लाईनवर पूर्ण ऑपरेशन सुरू करू. तर ही जी नागपूर मेट्रोचा जो पहिला फेज आहे तो 38 किलोमीटर आणि 38 स्टेशन, थोडे चेनेजचे कमी जास्त किलोमीटर यामध्ये नेहमी कमी जास्त होत राहतात. जनरली आम्ही 38 ते 40 किलोमीटर आणि 38 स्टेशन या अँगलनी हा पूर्ण DPRनुसार प्रोजेक्ट घेत असतो. तर हा जवळपास पूर्णत्वास आला आहे. पुढच्या महिन्यामध्ये पूर्ण पद्धतीनं हा सुरू होईल. हा प्रोजेक्ट सुरू असताना जो ॲक्च्युली आपल्या आजच्या कार्यक्रमाचा जो वेब चर्चेचा जो टॉपिक आहे की नागपूरच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये नागपूर मेट्रोची भूमिका. मी आता तुम्हाला एक संक्षिप्त ब्रीफ आतापर्यंत या ऑर्गनायझेशनबद्दल दिलं, पण आता या भूमिकेबद्दल येत आहे की नागपूर मेट्रोची जी भूमिका आणि कुठल्याही मेट्रो प्रोजेक्टची जी भूमिका असते शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये आणि वाहतूक व्यवस्थेमध्ये त्याचं मूळ उद्देश असतो की पब्लिक ट्रान्सपोर्टचा शेअर वाढविणे. आजतागायत नागपूरमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टचा शेअर फक्त 10% होता आणि मेट्रोच्या अनुषंगाने मेट्रो प्रोजेक्ट राबविण्यानंतर तो शेअर जवळपास 30% व्हावा या अपेक्षेने सगळे अर्बन ट्रान्सपोर्टचे मेट्रोचे प्रोजेक्ट राबविल्या जातात आणि त्याच अनुषंगाने नागपूर मेट्रोनी काम केलेलं आहे. आणि पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये जास्तीत जास्त शेअर वाढावा या अनुषंगाने जो प्रोजेक्टबद्दलची जे पूर्ण तयारी नागपूर मेट्रोनी केली त्याच अनुषंगाने आतापर्यंत सगळे काम सुरू आहे. आम्ही आतापर्यंत जवळजवळ हायेस्ट म्हणजे 66,000 रायडरशिपपर्यंत अचीव झालो आहे. ॲव्हरेज 60,000 चालू आहे. जसंही हे आपले 15 किलोमीटर उर्वरित 13 किलोमीटर सुरू होईल, आमचा पुढचा टप्पा 1.25 लाखाचा आहे, 1.25 ते 1.5 लाखाचा. आणि सुरू झाल्यावर 2 वर्षात DPR प्रमाणे जवळजवळ 3 लाख आम्हाला अचीव करायचं आहे. ती अपेक्षा आहे की 3 लाखापर्यंत नागपूर मेट्रो डेली रायडरशिपवर अचीव करेल. त्या अनुषंगाने जे पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये आपल्याला 30% जायचं आहे, ज्याचे वेगवेगळे फायदे मी इथे विशद करणार आहे. ते फायदे अचीव करण्याच्या दृष्टीने जे आपल्याला 3 लाखापर्यंत अचीव करायचं आहे त्या दृष्टीने नागपूर मेट्रोची वाटचाल चालू आहे. हा 66%चा एक विक्रमी टप्पा जो आत्ताच आपण पार केलेला आहे तो त्याच अनुषंगाने आहे. सुरुवातीला इव्हन नागपूरकरांना आठवत असेल किंवा नागपूरच्या बाहेरही याबद्दल चर्चा होत होती की नागपूरमध्ये मेट्रोची गरज काय किंवा नागपूर मेट्रो सुरू झाल्यावरही त्यामध्ये पॅसेंजर दिसत नाही. सुरुवातीला कुठल्याही नवीन ट्रान्सपोर्ट सिस्टममध्ये याच पद्धतीची सुरुवात असते. इव्हन आपण फ्लाईटमध्ये बघत होतो जेव्हा सुरुवातीला
वेगवेगळ्या शहरामध्ये विमान वाहतूक सेवा सुरू झाली, वेगवेगळ्या इन्सेंटिव्हनुसार सुरू झाली आणि आता आपल्याला त्यातच किती कॉम्पिटिशन दिसत आहे. सिमिलरली आपलं या नागपूर प्रोजेक्टचंही याच पद्धतीने सुरुवात झाली. सुरुवातीला तर आम्ही अगदी जॉय राईड कन्सेप्ट ठेवला होता की पब्लिकला याबद्दल सवय व्हावी, मेट्रोविषयी माहिती मिळावी आणि त्या अनुषंगाने मेट्रोच्या ज्या सर्व्हिसेस लोकांना वाटेल की नाही मेट्रोचा यूज केला पाहिजे, हे लोकांमध्ये बिंबवण्यासाठी आम्ही जॉय राईडपासून सुरुवात केली. आणि आजच्या घडीला आम्ही म्हणजे आताही जर तुम्ही बघाल तर रोजचा जो डेली ॲव्हरेज 55-60 हजार जो जात आहे, तर पीक अवरला मेट्रोमध्ये म्हणजे उभं राहायला जागा राहत नाही. आम्ही अगदी सुरुवातीला सायकल वगैरे घेण्यापर्यंत अनुमती दिली होती, आताही आहे, पण आता सायकल घेऊन जाणाऱ्याला जागा मिळत नाही. या लेवललाही अचीव झाला आहे. आणि सुरुवातीला जे म्हणण्यात आलं होतं की 2 प्रवासी 4 प्रवासी असे दिसतात, सुरुवातीला झाली असेल एक 8-15 दिवस, महिना 2 महिने, पण त्या अनुषंगाने जी मेहनत नंतर मेट्रोच्या पूर्ण पदाधिकाऱ्यांनी, स्टाफनी आणि पूर्ण ऑर्गनायझेशननी केली की फीडर सर्व्हिसेस कशा द्यायच्या, वेगवेगळ्या फीडरचे ऑप्शन्स कसे आणायचे, लोकांपर्यंत सोयी सवलती कशा पोहोचायच्या आणि सगळ्यात प्राईम मोस्ट याचा जो मोटिव्ह असतो की फर्स्ट अँड लास्ट माईल कनेक्टिव्हिटी. ही फर्स्ट माईल आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी अचीव करण्यासाठी आम्ही निरंतर प्रयास केले गेले 3 वर्षात. अगदी कोविड सुरू असताना सुद्धा 26 जानेवारी 2021 मला वाटतं 2021मध्ये आम्ही 60,000ची फिगर अचीव केली होती. 2 कोविड लाटेच्या दरम्यानचा जो पिरियड होता, तर त्यावेळेस लोकांना तो एक कॉन्फिडन्स होता की पहिली लाट ओसरल्यावर जेव्हा लोक बाहेर पडत होते तर त्यावेळेस लोकांना सॅनिटायझेशन आणि बाकी जे सेफ्टी मेजर्स वाटत होते ते फक्त मेट्रोमध्ये त्यांना कॉन्फिडन्स आला. म्हणून 26 जानेवारीसारख्या दिवशी 60,000चा पल्ला त्यावेळेस आम्ही गाठला, ज्यावेळेस की आमच्या फेऱ्या कमी होत्या. आता आम्ही अगदी 6:30 पासून फेरी सुरू करतो आणि 10 वाजेपर्यंत ती चालते. आणि वेगवेगळ्या सेक्टरचे जे लोक आहे नागपूरमध्ये त्या सगळ्यांना पर्यंत ही सेवा पोहोचवावी, त्या अँगलनी आम्ही सगळ्या पद्धतीच्या सोयी सवलती आणि ऑप्शन्स अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न आम्ही इथे केलेला आहे. वेगवेगळे जर वैशिष्ट्य पाहिले नागपूर मेट्रोचे, तर नागपूर मेट्रो जे आपण कुठल्याही पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये जो सुरुवातीला मी म्हटलं की पोल्युशन कमी करणे हा एक ट्रान्सपोर्ट सिस्टमचा, नवीन ट्रान्सपोर्ट सिस्टमचा, जी मास रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टम आपण जे म्हणतो, जी BRT असो की मेट्रो असो, ही एम्प्लॉय करण्याच्या मागे उद्देश असतो की पोल्युशन कमी करणे, ट्रॅफिक कंजेशन कमी करणे, वाहतूक कोंडी कमी करणे. हे कमी करण्यासाठी नागपूर मेट्रोनी जे पावलं उचलले ते अगदी फॅक्ट आणि फिगरनुसार तुमच्यासमोर मांडता येऊ शकतं की आजच्या घडीला जवळजवळ 5,000 टन कार्बन फूटप्रिंट्स आम्ही कमी करत आहोत आणि जवळजवळ 60,000 टनाचं ते उद्दिष्ट आहे. आता हे उद्दिष्ट कशा पद्धतीने अचीव होतं हे अगदी सर्वसाधारणपणे जरी विचार केला की आम्ही जवळजवळ 60,000 लोक आज घेऊन चाललो आहे, त्यातले अगदी 15,000 लोक जरी या अगोदर 2 व्हीलरनी जात असावेत, जर आपण एक विचार केला तर 15,000 2 व्हीलर रोजचे आम्ही रोडवरनं कमी केले आहे. म्हणजे आम्ही तेवढे पर्सेंटेज, तेवढे टक्के सेफ्टी आणि ॲक्सिडेंट्स म्हणजे सेफ्टीच्या दृष्टीने काळजी घेतली आहे, ॲक्सिडेंट कमी झाले आहे, कंजेशन कमी झालं आहे, सोबतच पोल्युशन कमी झालं आहे. हे पोल्युशन नुसतं 2 व्हीलरचंच नाही, तर यातले बरेचसे लोक ऑटोनी जात होते किंवा ज्याही कोणी त्या ट्रान्सपोर्ट मीन्सनी जात होते ते सगळे अगदी कार्बन फूटप्रिंट्स वालेच सगळे आपले मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट होते. ते सगळे आम्ही या लेवलपर्यंत आज तागायत कमी केले आहे. आणि अगदी उरलेल्या 13 किलोमीटरचं उद्घाटन झाल्याबरोबर आम्ही 1.25 लाखापर्यंत जे आम्ही इमिजिएट रीचचं उद्दिष्ट ठेवलं आहे. 1.5 लाख तर आमचं ॲव्हरेज चालेल असं आम्हाला एक आशावाद आहे. आणि 2 लाख ते 3 लाखापर्यंत पोहोचण्याचा जो उद्देश आहे त्या अनुषंगाने जर विचार केला तर आपण सगळे विचार करू शकता की आपण किती पोल्युशन हे कमी करणार आहोत. हे ज्यावेळेस 2 लाख लोक मेट्रोनी डेली सुरू करेल तर ते 2 लाख रस्त्यावरची गर्दी जी आज आहे ती 60,000पर्यंत आम्ही कमी केली आहे, ती 2 लाखापर्यंत कमी होईल. ते एक विचार करू शकता की नागपूरच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये महामेट्रोनी आणि नागपूर मेट्रो प्रोजेक्टनी किती महत्त्वाची भूमिका वठवली आहे. महामेट्रोचा मोटिव्हच हा होता की इको फ्रेंडली, सेफ, रिलायबल आणि इकॉनॉमिकल मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट नागपूरच्या पब्लिकला उपलब्ध करून देण्यात येईल. आम्ही या सगळ्या दृष्टीने अचीव करण्यात आला आहे असं आम्हाला वाटतं आहे. आजकाल वाढत्या फ्युएलच्या जर किमती आपण बघितल्या तर स्वतःचं ट्रान्सपोर्ट वापरणं तर आहेच एक महाग साधन,
पण इव्हन तुम्ही पेट्रोल डिझेलवर चालणारे बाकी मेन्स ऑफ ट्रान्सपोर्ट जर बघितले ते सुद्धा महागच पडणार आहे. त्या अँगलनी महामेट्रोची सुविधा इकॉनॉमिकल आहे, सेफ आहे, रिलायबल आहे. आमचा मोटो आहे की ऑन टाईम एव्हरी टाईम. तर त्या ऑन टाईम एव्हरी टाईमनुसारच आम्ही सध्या सगळ्या सर्व्हिसेस सुरू आहे आमच्या. सध्या आमची दर 10 मिनटं 15 मिनटं आवश्यकतेनुसार आमची सेवा सुरू राहते. ही जवळजवळ 1.5 मिनटापर्यंत आणण्याचा आमचा मानस आहे, अगदी पीकला जेव्हा आम्ही अचीव करू. आणि PHPDT जी असते, पीक अवर हाय डेन्सिटी, ती अचीव जेव्हा आमची होईल त्यावेळेस अगदी 1.5 मिनटापर्यंत एक सर्व्हिस धावण्यापर्यंत जी आमची तयारी आहे, तेवढे कोचेस आमच्याजवळ आहे. 69 कोचेस आमच्याजवळ, 23 फेऱ्या त्यामध्ये चालू शकतात. आणि CBTC नावाची जी एक सिग्नल प्रणाली आहे, त्या प्रणालीनुसार दर 1.5 मिनटाला एक ट्रेन सुरू राहू शकते. त्यानुसार आमची पूर्ण तयारी आहे. म्हणजे नागपूरची जवळजवळ पुढच्या 60-70 वर्षाची जी रिक्वायरमेंट आहे ती आजच्या घडीला या इन्फ्रास्ट्रक्चरनी अगदी टेक केअर केलेली आहे. ती टप्प्याटप्प्याने पूर्णपणे सुरू होईल. याचप्रमाणे जर वैशिष्ट्य पाहिले, अगदी जर इको फ्रेंडली सिस्टमचा जर विचार केला तर नागपूर मेट्रोनी नॉट ओन्ली म्हणजे कार्बन फूटप्रिंटच या अँगलनीच कमी केले असं नाही. आम्ही जेव्हा प्रोजेक्ट सुरू होता त्यावेळेस एक जनरल नॉर्म्स आहे, रूल आहे की झाडे जेव्हा अशा प्रोजेक्टमध्ये झाडे कटाई होतात तेव्हा एका झाडाच्या ऐवजी 3 झाडे चं रोपण करा, असा एक रूल आहे. आम्ही जवळजवळ 17चं टार्गेट अचीव केलं. आम्ही 2 लिटिल वूड अर्बन, ज्याला आम्ही अर्बन फॉरेस्ट म्हणतो, की शहरामध्ये फॉरेस्ट निर्माण केले. एक हिंगणा रोडवर केला आहे, एक आम्ही वाडी रोडवर केला आहे. हे 2 फॉरेस्ट जवळजवळ 15,000 झाडे आम्ही तिथे लावली आहे. आम्ही जेवढे कापायचे होते तेवढे कापले पण नाही. आम्ही काही ट्रिमिंग वगैरे करून अशी काही व्यवस्था तिथे तयार केली की झाडंसुद्धा कमी कापावे. काही झाडांचं आम्ही प्रत्यारोपण केलं. आणि जो प्रपोर्शन आम्हाला घ्यायचा होता 1च्या बदली 3, ते आम्ही 1च्या बदली जवळजवळ 17चा ॲव्हरेज घेऊन आम्ही या पद्धतीने 2 अर्बन फॉरेस्ट तयार केले आहे. तिथे सेफ्टी पार्क तयार केला आहे. तर हे म्हणजे नागपूरच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये हाही एक महत्त्वाचा पार्ट आहे की वेगवेगळे आम्ही एस्टॅब्लिशमेंट, आम्ही अशा जागा तयार केल्या की जिथे पब्लिकच्या सोयीसुविधासुद्धा राहतील. आता या 2 अर्बन फॉरेस्टमध्ये आजूबाजूचे सगळे लोक ॲज ए ते ऑक्सिजन लंग म्हणून आम्ही तिथे तयार केले आहे शहराचे. तर तिथे सकाळ संध्याकाळ पब्लिकचं पूर्ण इव्हिनिंग वॉकपासनं बाकी सगळे ॲक्टिव्हिटीज तिथे चालत असतात. यासोबतच आम्ही नागपूर शहराची पूर्ण स्कायलाईन चेंज करण्याचा प्रयत्न केला. बरेच ठिकाणच्या मेट्रो प्रोजेक्टमध्ये या पद्धतीचं प्लॅनिंग असायचं की एक मेट्रोचं पूर्ण एक जाळं पसरवायचं आणि त्या जाळ्यासोबत जिथे जशी आवश्यकता त्या पद्धतीचे स्टेशन्स डेव्हलप करायचे. मोस्टली ज्या मेट्रोज या देशामध्ये बनलेल्या आहे, या देशामधल्या मेट्रोजमध्ये जनरली स्टेशन्सचे डिझाईन एकसारखे आहे, जस्ट स्क्वेअर्स. पण नागपूर मेट्रोमध्ये हे विशेष लक्ष देण्यात आलं. याच पद्धतीचं पुण्यामध्येही स्ट्रक्चर त्याच पद्धतीचं आहे की इंटरनॅशनल लेवलचे आर्किटेक्चर्स कडून डिझाईन घेणे आणि वेगळ्या पद्धतीची छाप पडेल अशा पद्धतीचे स्टेशन्सचे डिझाईन बनवणे. तर तुम्ही आता जे 25 स्टेशन 24 स्टेशन आपले झाले आहे त्यानुसार सगळे लोक त्याचा आनंद घेत आहेत. दिसत आहे की कसे वेगवेगळ्या पद्धतीचे आर्किटेक्चरचे आपले स्टेशन्स इथे बनले आहे, लँडमार्क झाले आहे, शहराची लँडमार्क झाले आहे. अगोदर जे लँडमार्क्स होते त्या लँडमार्क्सच्या बाजूला अगोदर आपण म्हणत होतो की टी पॉईंटला जायचं आहे, 0 माईल टी पॉईंटला. आजच्या घडीला 0 माईल स्टेशन म्हणतो, कारण ते 0 माईल स्टेशन असं लँडमार्क झालेलं आहे की आजच्या घडीला 5व्या मजल्यावरून ट्रेन दौडत आहे आणि वरती आणखी 16 मजले होणार PPP प्रोजेक्टमध्ये जे आम्ही ठरवलं आमच्या कमर्शियल डेव्हलपमेंटनुसार. बाजूलाच आम्ही आझादीचा अमृत महोत्सव जे हे वर्ष सुरू आहे ते मनवण्यासाठी बाजूलाच आम्ही एक फ्रीडम पार्क बनवला आहे. तिथे नागपूर म्हणजे तिथे दररोज गर्दी असते. नागपूरमध्ये जे ऑर्गनायझर्स आहेत तिथे वेगवेगळे कार्यक्रम सॅटर्डे संडेला करत राहतात. असे लँडमार्क आम्ही शहराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये, मध्यभागीच नाही, हा तर मध्यभाग आहे, वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये आम्ही बनवले आहे. अगदी खापरी स्टेशन बघायला लोक जातात की खापरी स्टेशन जे व्हिक्टोरियन स्टाईलनी बनलं आहे. आजच्या घडीला खापरी स्टेशनला जास्त कम्युटर तिथे आजूबाजूने वसाहत नसल्यामुळे कमी असतात, पण नुसतं स्टेशन बघायला लोक जातात. या पद्धतीचं आर्किटेक्चर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी डेव्हलप केलं आहे. असे बरेचसे कार्यक्रम म्हणजे वेगवेगळ्या लिंक आम्ही ज्या लोकांपर्यंत पोहोचण्याच्या आम्ही तयार केल्या त्यामध्येच हे पूर्ण प्रकार आहे. मी आणखी वैशिष्ट्य जर मी सांगायला गेलो
तर नागपूर मेट्रोनी विशेष सोयी ज्या 2-3 प्रकारच्या ज्या विशेष सोयी आम्ही पुरवल्या स्टेशनवर, ज्यापूर्वी लोकांना फक्त एअरपोर्टवर बघायला मिळत होत्या. कुठल्याही पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये जे आम जनता किंवा आम आदमी जे म्हणतो आपण, त्यांना ज्या सोयी सवलती दिसायच्या होत्या त्या फक्त एअरपोर्टवर दिसत होत्या, की चकाचक स्टेशन्स, व्हीलचेअर्स लागले आहे दिव्यांगांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, लिफ्ट लागलेले आहे, एस्केलेटर लागलेले आहे, सगळे प्लॅटफॉर्म अगदी 10-10 मिनिटांनी साफसफाई होत आहे. इवन कोविड प्रोटोकॉल पाळताना लोकांना समोर दिसत आहे की एस्केलेटरचे इवन जे हँडरेल्स आणि या गोष्टी आहेत त्यासुद्धा साफ होत आहे. या गोष्टीचा अनुभव नागपूरकरांना सर्वप्रथम मेट्रोमध्येच बघायला मिळाला, पूर्ण ॲज ए होल नागपूरमध्ये. आणि पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये जर विचार केला तर या सगळ्या सोयी सवलती नागरिकांना फक्त एअरपोर्टवर दिसत होत्या. इवन या पद्धतीचे आर्किटेक्चरही तिथे दिसत होते, या पद्धतीची साफसफाई तिथे दिसत होती आणि या पद्धतीच्या सोयी सवलतीसुद्धा तिथेच दिसत होत्या. त्या नागपूरकरांनी, आम जनतेनी मेट्रोच्या माध्यमातून अनुभवल्या आहे. तर नागपूरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महामेट्रोचा आणि नागपूर मेट्रो प्रोजेक्टचा किती महत्त्वाचा वाटा आहे हे मी हे उदाहरणासहित आपल्यासमोर स्पष्ट करत आहे की किती मोलाचा वाटा आम्ही तिथे बजावला आहे. त्याचप्रमाणे जी आता डिजिटल पेमेंट आणि ॲप या 2 गोष्टी ज्या आपण जागोजागी अगदी पदोपदी अनुभवतो आहे की प्रत्येक ठिकाणी अगदी गुगल पेनी लोक म्हणजे भाजी घ्यायला गेले तरी गुगल पेनी पेमेंट करतात. या पद्धतीच्या पेमेंटची व्यवस्था नागपूर मेट्रोमध्ये अगदी सुरुवातीपासून घेण्यात आली आहे की आम्ही ॲटोमॅटिक फेअर कलेक्शन याच्यामध्ये केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये कार्ड, महाकार्डची आम्ही व्यवस्था केली आहे. तर हे महाकार्ड आजच्या घडीला महामेट्रोमध्ये चालत आहे. 20% जवळजवळ आमचा जो हा 60,000चा जो वाटा आहे याच्यामधले 20% लोक कार्डच्या माध्यमातून प्रवास करत आहे. आणि कार्ड म्हणजे डिजिटल पेमेंट. सोबतच आणखी वेगवेगळ्या डिजिटल पेमेंटची व्यवस्था स्टेशनवर आहे. तर डिजिटल पेमेंट जर हा पूर्ण आपला नॅशनल सिनॅरिओ झाला आहे, नॅशनल मुवमेंट झालेली आहे, ती मुवमेंटसुद्धा महामेट्रोनी चांगल्या पद्धतीने इथे राबवली आहे. एक आम्ही ॲप डेव्हलप केलेले आहे, ॲप थ्रूसुद्धा लोक पेमेंट करत आहे. सोबतच या ॲप आम्ही ऑटो युनियनसोबत चर्चा करून त्यांच्यासोबत आम्ही यांचं इंटिग्रेशन केलं आहे. सो दॅट पब्लिकला जे स्टेशनच्या बाहेर पडल्याबरोबर दुसरं पब्लिक ट्रान्सपोर्ट त्यांना अवेलेबल होणं जरुरी आहे फर्स्ट माईल आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटीच्या अँगलनी, ते सुद्धा इमिजिएट अवेलेबल होण्यासाठी ऑटोसोबत आम्ही यांना जोडलं आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की फीडर सर्व्हिसेस, ॲटोच्याच अनुषंगाने मी बोलत आहे की फीडर सर्व्हिसेस. मी आता ऑटोचं एक्झाम्पल जस्ट डिजिटल पेमेंटच्या ॲपच्या माध्यमातून घेतलं, पण सगळ्यात मोठा मुद्दा असतो की लास्ट माईल आणि फर्स्ट माईल कनेक्टिव्हिटी. याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे साधन आवश्यक आहे. कारण हे 40 किलोमीटर 38 किलोमीटर तर क्रिस क्रॉस डायरेक्शननी पूर्ण नागपूरमध्ये पसरली आहे मेट्रो. पण तिथे उतरल्यावर किंवा त्या स्टेशनवर उतरल्यावर किंवा स्टेशनवरून आपल्या घरी पोहोचण्यासाठी आपल्याला सर्व्हिसेस अवेलेबल आवश्यक आहे, तेव्हा मेट्रोचा सक्सेस राहणार आहे. त्या अँगलनी आम्ही स्टँड अलोन मेट्रो प्रोजेक्ट बनवून सोडणे आणि पब्लिकला यूज करण्यासाठी देणे एवढंच काम आम्ही ठेवलं नाही. आम्ही समोरचा फ्युचरचा सुद्धा विचार केला. त्या अनुषंगाने आम्ही ह्या वेगवेगळ्या फीडर सर्व्हिसेस जे आहे त्यांच्यासोबत टाईप केला. आम्ही जवळजवळ 17 MOU इथे तयार केलेले आहे लोकांसोबत, ऑर्गनायझेशनसोबत, ज्यामध्ये व्हेकल्स वेगवेगळे, बायसिकल्स, स्कूटर्स, रिक्षाज, सोबत NMCच्या बसेस, या सगळ्यांसोबत MOU करून त्या स्टेशनवरून ज्या रिक्वायर्ड ठिकाणी जे आपल्याला लास्ट माईल कनेक्टिव्हिटी आहे आणि फर्स्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी या फीडर सर्व्हिसेस जोडणे आहे, या अनुषंगाने भरपूर प्रयत्न केले आहेत. त्याचंच फलित आहे की आम्ही 60,000पर्यंत 66,000पर्यंटचा पल्ला गाठला आहे. नागपूर म्युन्सिपाल्टीच्या ज्या बसेस आहे त्यांच्यासोबत आम्ही कंटिन्युअसली टचमध्ये राहून जवळजवळ 42 रूटचं रूट रॅशनलायझेशन आम्ही प्लॅन बनवला आहे. त्या रूट रॅशनलायझेशनसोबतच आत्ता 9 रूट्सवर आमच्या फीडर बसेस सुरू आहे विथ रूट रॅशनलायझेशन. त्यामुळे महामेट्रोचा पण फायदा झाला आणि आपली बसचा पण फायदा झाला. आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे पब्लिकचा झाला की अगदी उतरल्याबरोबर त्यांना या बसेस कॉम्पिटिटिव्ह चालण्याच्या ऐवजी कॉम्प्लिमेंटरी चालल्या त्या, की परपेंडिक्युलर चालत आहे त्या बसेस. तर तिथे फायदा होत आहे लोकांना. आम्ही लोकमान्य स्टेशनकडून समोर हिंगणा टाऊनपर्यंत अगदी मोंढा गावापर्यंत आम्ही बसेस NMCनी सोडावा या पद्धतीने टाईप केलं. NMCनी आम्हाला अगदी सकारात्मक प्रतिसाद देऊन
या 9 रूटवर अगदी त्यांनी आम्हाला सोयीसवलती उपलब्ध करून दिल्या त्यांच्या बसच्या. समोर आम्ही 42 रूटचं आम्ही प्लॅनिंग करून ठेवलं आहे. ते पण पूर्ण हे 40 किलोमीटरचं नेटवर्क कंप्लीट झाल्यावर पूर्ण पद्धतीनं रूट रॅशनलायझेशन होणार आहे. सोबतच ऑटोच्या फीडर सर्व्हिसेस, ई रिक्षाच्या फीडर सर्व्हिसेस, ई सायकल्स, ई स्कूटर्स या सगळ्या ऑर्गनायझेशनसोबत आम्ही टाईप करून त्यांनासुद्धा आम्ही ऑनबोर्ड आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासोबतच आम्ही जे आताच मी कनेक्टिव्हिटीचं बोललो, लास्ट मैल आणि फर्स्ट मैल, ही कनेक्टिव्हिटी जोडताना मेट्रोबद्दल सांगण्यासारखं भरपूर आहे. म्हणजे आम्ही काय आर्किटेक्चर्स केले, का आम्ही कोणत्या पद्धतीच्या कॉस्ट सेविंग मेजर्स केल्या, आम्ही किती क्वालिटी वर्क केलं, हे सगळे मेट्रोबद्दलचं नेहमी बोलण्यात येतं आहे. पण आजचा जो टॉपिक आहे की नागपूरच्या सार्वजनिक व्यवस्थेत महामेट्रोची भूमिका, मी त्यावर थोडंसं कॉन्सन्ट्रेट करणार आहे. आणि ती भूमिका म्हणजे कनेक्टिव्हिटी. जे मी आतापर्यंत बोललो फीडर सर्व्हिसेसपासून तर सेफ्टी रिलायबल, इकॉनॉमिकल, त्याच अँगलनी आहे कनेक्टिव्हिटी. या कनेक्टिव्हिटी करताना आम्ही नुसतं पब्लिकवर डिपेंड नाही राहिलो, आम्ही पब्लिकमध्ये गेलो. आम्ही एक अनोखा प्रोग्राम अगदी प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करण्याच्या वेळेसच सुरू केला होता, तो म्हणजे मेट्रो संवाद. आणि मेट्रो संवादच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो. सोबतच आमचे सोशल मीडिया चॅनलसुद्धा अत्यंत ॲक्टिव्ह केले. आज आमचं फेसबुक जे हे आहे चॅनेल आहे, ते आमचं फेसबुक पेज जवळजवळ 13 लाख लोक त्याला लाईक करत आहे. पुणे आणि नागपूर मिळून महामेट्रोचे 8 लाखापर्यंत नागपूर आणि 5 लाखापर्यंत पुणे एवढे फेसबुक लाईक्स आमचे आहेत. तर या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा जो प्रयत्न केला सुरुवातीपासून, तर प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करायच्या वेळेस आम्ही मेट्रो संवाद घ्यायचो की लोकांचे प्रोजेक्ट सुरू असताना, बांधकाम सुरू असताना नागरिकांना त्रास होऊ नये, नागरिकांच्या सूचना, त्यांचे मार्गदर्शन घेणे आणि ते सूचनांचं पालन करणे. या अनुषंगाने आम्ही वेगवेगळ्या लोकॅलिटीमध्ये जाऊन मेट्रो संवाद घ्यायचो आणि त्यांचे व्ह्यूज आम्ही जाणून घ्यायचो. त्याच अनुषंगानं हाच कार्यक्रम आम्ही समोर सुरू ठेवला रायडरशिपसाठी. आणि आम्ही वेगवेगळ्या संस्थांमध्ये गेलो. आम्ही वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था, वैद्यकीय संस्था, वेगवेगळे ऑर्गनायझेशन्स यांसोबत कॉन्टॅक्ट केला. त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करून त्यांची रिक्वायरमेंट जाणून घेतली की कोणत्या रूटवर काय यांना फर्स्ट मैल आणि लास्ट मैल कनेक्टिव्हिटीसाठी फीडरची आवश्यकता आहे. आमच्या वेळेमध्ये काही चेंज आवश्यक आहे का, आमच्या सर्व्हिसेसमध्ये काही चेंज आवश्यक आहे का. या अनुषंगाने आम्ही वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये मेट्रो संवाद घेतले हे रायडरशिपसाठी. वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये आम्ही मेट्रो संवाद घेतले. वेगवेगळे ऑर्गनायझेशन आम्ही महामेट्रोमध्ये बोलावून आमच्या ऑडिटोरियममध्ये किंवा त्यांच्या वतीनं जर कुठे कार्यक्रम आयोजित होत असेल तर तिथे आम्ही ऑर्गनाईज केले. त्या अनुषंगाने पूर्ण नागपूरच्या नागरिकांचा यामध्ये सहभाग नोंदविला. आणि आतापर्यंत आपण जर पूर्ण हिंगणा रूट बघितला तर अगदी प्रियदर्शिनी कॉलेज, YCC, लता मंगेशकर हॉस्पिटल, रायसोनी हे महत्त्वाचे इन्स्टिट्यूशन्स, महिंद्रा, MIDC, फॅक्टरी एरिया, या सगळ्या ऑर्गनायझेशनसोबत बोलून त्यांना तिथे काय आवश्यकता आहे हे आम्ही जाणून घेतलं. आणि त्या अनुषंगाने तिथे या सगळ्या सोयीसुविधांचे जे ऑप्शन्स होते ते तिथे इम्प्लिमेंट केले. सोबतच आम्ही मिहान आणि जो खापरी एरिया आहे, तर मिहानमध्ये आम्ही अगदी IIM पर्यंत पोहोचलो, एम्सपर्यंत पोहोचलो. मिहानच्या वेगवेगळ्या ऑफिसेस आणि फॅक्टरीजमध्ये पोहोचलो. त्यांचे जे डिमांड होत्या की आम्हाला तिथे सायकलची बरीच डिमांड होती, आम्ही तिथे सायकल सर्व्हिसेस ठेवल्या आणि लोक तिथे रेग्युलरली सायकल वापरत आहे. तर मिहानमध्ये सुद्धा नागपुरातील लोक कुठल्याही स्टेशनवरून बसून खापरी स्टेशनवरून जाऊन तिथनं आपलं फीडर सर्व्हिसेसची सेवा घेऊन मिहानमध्ये या फीडर सर्व्हिसेस लोकप्रिय होत आहे. हा जो पब्लिक पार्टिसिपेशनचा जो एक महत्त्वाचा मुद्दा होता, तो महामेट्रोनी अगदी सुरुवातीपासून प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशनपासनं तर अगदी रायडरशिप कॅम्पेनपर्यंत राबवला आहे. या अनुषंगाने महामेट्रोची भूमिका नागपूरच्या सार्वजनिक ट्रान्सपोर्ट व्यवस्थेला जास्तीत जास्त बढावा कसा मिळेल या अनुषंगाने अगदी सकारात्मक आणि प्रोॲक्टिव्ह राहिलेली आहे. त्याचाच हा रिझल्ट आहे की आम्ही अगदी या 60-70 हजारापर्यंत पोहोचलो. आणि समोर अगदी लोकांना वाटत नव्हतं की एवढी रायडरशिप नागपूरची वाढेल. नागपूरच्या बाहेर याबद्दल बरीचशी निगेटिव्हिटी होती की नागपूरमध्ये गरज नाही आहे किंवा अगदी कंजेशन नाही आहे. कंजेशन असणे हाच काही मेट्रो असण्याचा निकष नाही आहे. ती कंजेशन फक्त कमी करण्यासाठी.
मेट्रो असणे आणि मेट्रोसारख्या पब्लिक ट्रान्सपोर्टमधून लोक जाणे शहराचे, हे हा एक वेगळा आयाम आहे. हा वेगवेगळ्या गोष्टींना चालना देत असतो. तुमच्या शहराची मोबिलिटी वाढते, तुमच्या शहरातले वेगवेगळे ते एक इकॉनॉमिक ग्रोथचं प्रोपेलंट असतं, ते एक सेंटर असतं, ते वाढतं, तुमचे पोल्युशन कमी होतं, तुमची सेफ्टी इश्यू सॉल्व होतात यामध्ये. इवन एक साधा जर विचार केला की तुम्ही आपल्या घरापासून स्टेशनपर्यंत, अगदी ज्यांचं घराच्या जवळ स्टेशन आहे त्यांनी जर विचार केला की अगदी डेली जे रूट करणारे नसणार आणि शॉपिंगला जाणारे जरी असणार, त्यांनी जरी विचार केला की मी स्टेशनपासनं घरापर्यंत पायी जाणे आणि ज्या शॉपला कोणत्या शॉपिंग एरियात जाणं आहे तिथे थोडंसं पायी जाणे, एवढा साधा विचार करून जरी कोणी मेट्रोला गेलं तर 3,000 ते 4,000 स्टेप्स त्याच्या नुसत्या एका ट्रिपमध्ये कंप्लीट होतात. आणि आजकाल जे आपण पायी चाललं पाहिजे आणि यासाठी अगदी स्मार्ट वॉच लावतो, आपण मोबाईलमध्ये ॲप ठेवतो की 6,000चं किंवा 10,000 पावलाचं आपलं टार्गेट झालेलं पाहिजे. अगदी तुम्ही रोज एक मेट्रोची एक राईड जरी आपल्या कामासाठी वापरली, तुमचं अर्धं टार्गेट किंवा इव्हन पूर्ण टार्गेट तुमचं त्या ॲपनुसार कंप्लीट होतं मेट्रोच्या राईडनी. तर या सवयी असं लोकांना पटवून सांगणे वेगवेगळ्या मेट्रो संवादा थ्रू आणि लोकांपर्यंत पोहोचणे, हे महामेट्रोनी इथे काम केलं. त्या अनुषंगाने पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये एक महत्त्वाचा भूमिका नागपूर मेट्रोनी इथे उभारली आहे. सोबतच आम्ही कमर्शियल डेव्हलपमेंट प्रत्येक मेट्रो स्टेशनवर करत आहे. या कमर्शियल डेव्हलपमेंटनुसार महामेट्रोनी एक टार्गेट ठेवलं होतं की 50%च्या वर नॉन फेअरबॉक्स रेव्हेन्यू असावा. मेट्रोचे रेव्हेन्यू 2 प्रकारचे असतात, फेअरबॉक्स आणि नॉन फेअरबॉक्स. फेअरबॉक्सनुसार पूर्ण मेट्रो सस्टेनेबल राहू शकत नाही. कुठलेही पब्लिक ट्रान्सपोर्ट जनरली प्रॉफिटमध्ये नसतं, नुकसानीतच असतं. त्याच्यामध्ये सोबत काही अशा प्रोव्हिजन्स करायच्या असतात की जेणेकरून नॉन फेअरबॉक्स रेव्हेन्यू, तिकीट व्यतिरिक्त रेव्हेन्यू यावा, जेणेकरून ती ट्रान्सपोर्ट सिस्टम सस्टेनेबल होईल. महामेट्रोनी अगदी सुरुवातीपासून ही काळजी घेतली. 0 मैल स्टेशनचा जर आपण विचार केला तर आम्ही तिथे PPP प्रोजेक्टवर उरलेले 16 मजले बांधण्याचा प्रस्ताव ठेवला आणि बरेच सकारात्मक रिस्पॉन्स तिथे येत आहे. आताही तिथे 10,000 स्क्वेअर फीटची जागा 5 मजल्यामध्ये जी अवेलेबल आहे ती ऑलरेडी गेलेली आहे आमची. तिथे इलेक्ट्रॉनिक मार्केट डेव्हलप केलं आहे, 12 दुकानं आमचे तिथे गेलेले आहे. खादी KVICचं खादी ग्रामोद्योगचं तिथे एक मोठं ऑफिस आणि मोठं स्टोअर तिथे येऊन राहिलेलं आहे. अशाच पद्धतीने आमचे जवळजवळ 150 शॉप्सपैकी आतापर्यंत 50 शॉप्स अवेलेबल, 150पैकी 50 शॉप्स आमचे वेगवेगळ्या मार्गाने गेलेले आहे. ICICI बँकसारख्या लोकांनी आमच्यासोबत MOU करून गड्डी गोदामसारख्या स्टेशनवर आमच्यासोबत MOU केलेला आहे. गेलसारख्या ऑफिसनी जयप्रकाश नगर स्टेशनवर आमच्यासोबत MOU केला आहे. बन्सीनगर, जयप्रकाश नगर या ठिकाणी मिनीप्लेक्सच्या ज्या ऑर्गनायझेशन आहे त्यांनी महामेट्रोसोबत MOU केला आहे. या वेगवेगळ्या पद्धतीने महामेट्रोचा नॉन फेअरबॉक्स रेव्हेन्यू वाढत आहे. सोबतच ही सर्व्हिस पब्लिकला नेक्स्ट टू डोअर जे आपण म्हणतो ती सर्व्हिस मिळत आहे. जर एखादी बँक आमच्या स्टेशनवर उघडत असेल तर कुठल्याही व्यक्तीला जस्ट कुठल्या तरी स्टेशनवर चढणे आहे आपल्या घराजवळच्या आणि त्या स्टेशनवर उतरण्या स्टेशनवरच ती बँक अवेलेबल आहे. स्टेशनवरच आमचे कोचिंग क्लासेस 2 ठिकाणी कोचिंग क्लासेसची ऑर्गनायझेशन महामेट्रोसोबत जुळलेली आहे. कोचिंग क्लासेस अवेलेबल आहे. अशा पद्धतीचे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या कमर्शियल आहे ती महामेट्रो राबवत आहे. त्यानुसार नॉन फेअरबॉक्स रेव्हेन्यूचं पर्सेंटेज वाढत आहे. सोबतच राज्य शासनाने नॉन फेअरबॉक्सला सपोर्ट असावा म्हणून TODची संकल्पना एक महाराष्ट्र शासनाने पूर्ण देशामध्ये फक्त महाराष्ट्र शासनाने राबवली 2018मध्ये. त्याचं उत्पन्न महामेट्रोला वेगवेगळ्या मार्गाने आता सुरू झालेलं आहे. स्टॅम्प ड्युटीच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे. TODच्या माध्यमातून नुसतं उत्पन्नच नाही तर शहराचं ग्रोथसुद्धा होत आहे. कारण यानुसार रिअल इस्टेटची डेव्हलपमेंट होणार आहे. कारण 4 चा FSI त्याच्यामध्ये 4 पट FSI या अँगलनी शासनाने नियम चेंज करून दिलेला आहे. हे सगळे ग्रोथ सेंटर महामेट्रोनी तयार केलेले आहे वाहतूक व्यवस्थेसोबतच. जर या 2-3 अँगलसोबत जर विचार केला, काही वैशिष्ट्ये जे आपण पोल्युशनच्याच अँगलनी जेव्हा मी विचार आपल्यासमोर मांडले की पब्लिक ट्रान्सपोर्टनी चालल्यामुळे पोल्युशन कमी, पण पब्लिक ट्रान्सपोर्ट करत असताना वेगवेगळे ऑप्शन कसे तयार करायचे की इनहेरंटच आपण पोल्युशन कसं कमी केलं पाहिजे. तर आम्ही इथे सौर ऊर्जेचा संकल्पना इथे सुरुवातीपासून मांडली. बाकी मेट्रोमध्ये काय झालं की स्टेशन डेव्हलप झाल्यावर स्टेशनवर जागा अवेलेबल दिसली आणि मग सोलर पॅनल लावण्यात आले आणि नंतर तो प्रोजेक्ट राबवण्यात आला आणि सौर ऊर्जेची निर्मिती होण्यात आली.
इथे अगदी DPR पासून सुरुवात झाली. DPRमध्येच विचार करण्यात आला की 50 ते 60% ऊर्जेची जे निकड आहे प्रकल्पाची ती सौर ऊर्जेतून भागवण्यात यावी, कारण नागपूरमध्ये सौर ऊर्जा मिळण्याचं प्रमाण भरपूर जास्त आहे. तर ज्याला म्हणू शकतो आपण की ॲडव्हर्सिटी टू अपॉर्च्युनिटी, ती नागपूरमध्ये सौर ऊर्जेच्या माध्यमातून आम्ही तयार करण्याचा प्रयत्न केला. 14 मेगावॅटचा पूर्ण प्रोजेक्ट हा असावा असा एक संपूर्ण संकल्पना करण्यात आली की पूर्ण जनरेशन जे आमच्या 38 स्टेशनमधनं 14 मेगावॅटपर्यंत जावं. आजच्या घडीला 4 मेगावॅटपर्यंत आम्ही जनरेशन करत आहोत आणि त्यानुसार स्टेशनमध्ये तीच वीज वापरण्यात येत आहे. इवन ट्रॅक्शनमध्ये वीज वापरण्याची जी संकल्पना आहे ती पहिल्यांदा नागपूर मेट्रोनी राबवली आहे सौर ऊर्जे थ्रू, आणि त्यासाठी आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अवॉर्डसुद्धा मिळतात. इको फ्रेंडली जे स्ट्रक्चर्स आम्ही उभे केले त्यासाठी आम्हाला जवळजवळ 15 स्टेशनला आम्हाला IGBC रेटिंग मिळालं आहे. इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलचे जे प्लॅटिनम रेटिंग, जे हायेस्ट रेटिंग आहे ते महामेट्रोला मिळाले आहे. महामेट्रोचे जे कॉर्पोरेट ऑफिस आहे मेट्रो भवन, त्या मेट्रो भवनला हे अवॉर्ड मिळालं आहे. सोबतच हा प्रकल्प राबवताना आम्ही जे वेगवेगळे माइलस्टोन्स अचीव केले, डबल डेकरची जी संकल्पना वर्धा रोड आणि कामठी रोडवर राबवण्यात आली, ती महामेट्रोतर्फे राबवण्यात जी आली त्याचं अगदी एशिया लेवलवर रिकग्निशन करण्यात आलं आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आमचे हे रेकॉर्ड दर्ज झाले आहे. समोरही आमचे जवळजवळ 3-4 रेकॉर्ड जे आहे ते लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जात आहे, नॉमिनेट झाले आहे, त्यांची प्रक्रिया सुरू आहे. तर कुठल्याही सार्वजनिक व्यवस्थेचा प्रोजेक्ट तयार करताना किती त्याला मायन्यूट गोष्टीमध्ये लक्ष देऊन वेगवेगळ्या त्याचे एंड रिझल्ट कुठल्या लेवलपर्यंत न्यावे आणि मॅक्सिमम पॉसिबल रिझल्ट कसे अचीव करावे, यासाठी अगदी सुरुवातीपासूनचं मायक्रो आणि मॅक्रो दोन्ही प्लॅनिंग महामेट्रोनी इथे केले. त्याची रिझल्ट आहे की हे जे रिकग्निशन अगदी नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर आम्हाला भेटत आहे. सोबतच कुठली सार्वजनिक व्यवस्था तयार करताना अशा पद्धतीची अचीवमेंट नुसती पब्लिक ट्रान्सपोर्टच विचार करू नये, तर एक इन्फ्रास्ट्रक्चर जे 80, 90, 100 वर्षासाठी एखाद्या सिटीसाठी तयार होत असतं त्याचे लँडमार्क कशा पद्धतीने व्हावे आणि कशा पद्धतीने लोकांना अशी सार्वजनिक व्यवस्था स्वतःची वाटावी, याचं उत्तम एक्झाम्पल म्हणजे माझी मेट्रो जे आपण इथे नेहमी म्हणतो, तर माझी मेट्रो माझी वाटली पाहिजे नागपूरच्या नागरिकांना आणि त्याचं जगभर आपल्याला प्रोजेक्ट करता आलं पाहिजे. म्हणजे साधं उदाहरण द्यायचं झालं तर आता एक आठवड्याभरापूर्वी आम्ही जे रेकॉर्ड जे आम्हाला मिळाले होते एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, त्याचं फंक्शन आम्ही केलेलं होतं माननीय केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांच्या हस्ते. तर त्या कार्यक्रमाचा रीच आतापर्यंत 50 लाख लोकांपर्यंत त्या यूट्यूबची लिंक पोहोचलेली आहे. 50 लाख लोकांनी त्याला वॉच केलेलं आहे. हे का झालं की अशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर नागपूरमध्ये तयार करण्यात आलं, महामेट्रोतर्फे तयार करण्यात आलं, महामेट्रोच्या ऑर्गनायझेशनतर्फे तयार करण्यात आलं. त्या पद्धतीचा सपोर्ट आणि त्या पद्धतीच्या संकल्पना वेगवेगळ्या स्तरावर नेतृत्वाच्या मार्गाने म्हणू किंवा पब्लिकच्या सहभागाच्या मार्गाने म्हणू महामेट्रोला सपोर्ट मिळाला. त्या अनुषंगाने हे रेकॉर्ड्स अचीव झाले आणि ते पब्लिकपर्यंत पोहोचत आहे, 50 लाख लोकांपर्यंत पोहोचत आहे. हे उदाहरण मी यासाठी देत आहे की नागपूरकरांना ही माझी मेट्रो अशी वाटावी आणि ते अभिमानाने बाहेरच्या जगापर्यंत सांगावं, याचं हे असं उदाहरण आहे. आणि असे उदाहरणं बरेच महामेट्रोचं जेव्हा जेव्हा कुठलेही उद्घाटन आणि कुठल्याही पद्धतीचं प्रोजेक्शन होतं हे लोकांपर्यंत पोहोचत असतं. तर मी आतापर्यंत महामेट्रोची जी भूमिका जी मांडली की नागपूरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये नागपूर मेट्रोनी किती आमूलाग्र बदल केला आहे. सेफ्टीच्या अँगलनी, पोल्युशन कंट्रोलच्या अँगलनी, रिलायबिलिटीच्या अँगलनी, त्याच पद्धतीने आर्किटेक्चर आणि लँडमार्कच्या अँगलनी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी मेट्रो माझी वाटावी आणि ती माझी मेट्रो अभिमानानं जगापुढे सांगावी, या पद्धतीचा जो प्रोजेक्ट हा जवळपास कंप्लीट झालेला आहे. आणि येत्या एका महिन्यामध्ये हा पूर्ण 38 किलोमीटर आणि 38 स्टेशन नागपूरकरांना बघायला आणि भोगायला मिळणार आहे. तर या पूर्ण सार्वजनिक व्यवस्थेमध्ये नागपूरचा आमूलाग्र बदल महामेट्रोनी केलेला आहे आणि हा पूर्ण बदल नागपूरच्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे व्यासपीठ, हे प्लॅटफॉर्म
जिल्हाधिकारी कार्यालयाने महामेट्रोला उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल मी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सुद्धा आभार मानतो. या पूर्ण वेब चर्चेच्या माध्यमातून जर नागरिकांना काही क्वेश्चन, काही क्वेरी, काही सजेशन असतील तर स्वागत आहे. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा. हॅलो. हां, बोला बोला मॅडम. सर नमस्ते. नमस्कार. नमस्कार मॅडम. सर मला मी रोज कामानिमित्ताने प्रवास करते आपल्या नागपूर ते भंडारा. तर मला फक्त सर असा प्रश्न विचारायचा आहे की हे जे पारडीच्या ठिकाणी आपलं मेट्रोचं काम सुरू आहे हां तर त्याला साधारणतः पूर्ण व्हायला किती कालावधी लागेल असं काही सांगता येईल का सर आपल्याला? हां, बिलकुल बिलकुल. पारडीचा मुद्दा असा आहे की पारडीचं महामेट्रोच्या लेवलपर्यंतचं काम कंप्लीट झालेलं आहे. जे मी आता या पूर्ण वेब चर्चेमध्ये जे मांडलं की आमचे 38 स्टेशन आणि 38 किलोमीटर जे कंप्लीट होत आहे, म्हणजे झालेलेच आहे, पण या विदिन 1 मंथ ते उद्घाटन होत आहे. त्याच्यामध्ये जे प्रजापती स्टेशन आहे पारडीचं ते सुद्धा आहे. ते शेवटचं स्टेशन आहे, तिथपर्यंत मेट्रो कंप्लीट झालेली आहे. तिथला मुद्दा थोडा असा आहे की तिथे मेट्रो जिथे संपते तिथेच NHIचे 2 ते 3 फ्लायओव्हरचं पूर्ण असं जाळं तिथे तयार होत आहे. त्या 2-3 फ्लायओव्हरच्या जाळ्यामुळे आणि सोबतच मेट्रो असल्यामुळे तिथे थोडीशी वाहतुकीची कोंडी आहे. पण मेट्रोचं काम संपूर्णपणे कंप्लीट झालं आहे आणि मेट्रोचं काम कंप्लीट झाल्यामुळे तेवढा एक 30 ते 40% एक म्हणता येईल की कंजेशन तिथे पूर्णपणे कमी होईल. आणि मला असं वाटते की NHIचं काम पण बहुतेक एक 6-1 महिन्यात तिथे कोंडी कमी करण्यापर्यंत तर 6-1 महिन्यापर्यंत पूर्ण कंप्लीट होऊन जाईल NHIच्या लेवलचं जे ग्राउंड लेवलला काम आहे. आणि एक 6 महिन्यानंतर तिथली कोंडी पूर्णपणे जाईल असं वाटते. महामेट्रोच्या अनुषंगाने ते आतापर्यंत काम कंप्लीट झालेलं आहे आणि येत्या 15 दिवसात तिथे महामेट्रोचं ग्राउंड लेवलला कुठलंही काम दिसणार नाही. हां, आणखी कोणाचा प्रश्न आहे? आवाज वाढ. सर, एक काही प्रश्न यूट्यूबवर आलेले आहेत. मी त्या सगळ्यांचं नावं घेतोय. अतुल वंजारी, मुकेश गणोरकर, मृण्मयी राम, तृषाली डाबरे. तुम्ही या बहुतेकांच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे, पण एकाने एक वेगळा प्रश्न विचारला आहे. मुकेश गणोरकरांचा एक प्रश्न आहे की मी एक व्यावसायिक आहे आणि मला माझ्या व्यवसायासाठी तुमच्या स्थानकावर काही संधी उपलब्ध आहेत का? बिलकुल बिलकुल. मी थोडं वेब चर्चेमध्ये मेन्शन केलं होतं की जवळजवळ 150 शॉप्सपैकी आमचे 50 शॉप गेलेले आहेत. याच अनुषंगाने म्हणजे याच्यामध्येच तुम्हाला एक माहिती मिळाली असेल की 100 शॉप आताही अवेलेबल आहे जे 1000 स्क्वेअर फीटच्या खाली आहेत. आणि अगदी 100 स्क्वेअर फीट पासनं 3,500, 4,000, 5,000 स्क्वेअर फीटपर्यंतचे शॉप्स आमचे वेगवेगळ्या स्टेशनवर अवेलेबल आहे. आणि आमची अगदी पिरियडिकली आमची ओपन टेंडर पद्धतीने आम्ही या शॉपचं ऑप्शन करतो, लोकांना अलॉट करतो. आतापर्यंत बरेच वेळ आमचे ओपन टेंडर यामध्ये आलेले आहे वर्तमानपत्रांच्या जाहिरातीमध्ये. आमच्या वेबसाईटवर पण याचे टेंडर्स अवेलेबल असतात. आजच्या घडीला पण टेंडर आमचे अवेलेबल आहे. आम्ही एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट आत्ताच सध्या मागितले आहे शॉपसाठी, ॲडव्हर्टाईजमेंटसाठी आणि मोठ्या प्रोजेक्टसाठी पण आणि छोट्या प्रोजेक्टसाठी पण. अगदी 10,000 स्क्वेअर फीटपर्यंतचे पण कमर्शियल स्पेसेस अवेलेबल आहे आणि 100 स्क्वेअर फीटपर्यंतची पण कमर्शियल स्पेस अवेलेबल आहे. आपण निसंकोचपणे मेट्रो भवनमध्ये या. आमचा प्रॉपर्टी डेव्हलपमेंट सेल आहे, तिथे येऊन पूर्णपणे माहिती घेऊन जा. आणि अगदी पब्लिकला हा पूर्ण जवळजवळ 2.5 लाख स्क्वेअर फीटची कमर्शियल स्पेस आमची 38 स्टेशनमध्ये अवेलेबल राहणार आहे. त्यामधली जवळजवळ एक 60-70 हजार जरी गेलेली असली तरी 1.5 लाख ते 2.25 लाख कमर्शियल स्पेस आजही अवेलेबल आहे. आणि ती हळूहळू जी रायडरशिप वाढत जाणार आहे तर ती नक्कीच लुक्रेटिव्ह आहे. तुम्ही मेट्रो भवनमध्ये येऊन विचारपूस करून पूर्ण माहिती घेऊ शकता. आणखी कोणाला आहे विचारायचा प्रश्न? सर, एक खूप इमोशनल प्रश्न आलेला आहे आणि हे माझी मेट्रो प्रेम करणाराच दिसतोय. त्यांनी एक प्रश्न विचारला आहे. हे मृण्मयी राम यांचा प्रश्न आहे की 2 वर्षाच्या लॉकडाऊन काळात अनेक अडचणी आल्यात, कर्मचारी वर्गसुद्धा निघून गेले होते, तरी नागपूर मेट्रोचे काम चालू असलेले आम्ही पाहिले आहेत. तुम्ही हे कसे काय मॅनेज केले? नागपूर मेट्रोमध्ये इवन आम्ही दुसऱ्या म्हणजे नुसतं कामच सुरू असताना नाही, जे ऑपरेशन होते आमचे, इवन ऑपरेशनमध्ये जे लोक होते त्यांनासुद्धा नागपूर मेट्रोने कामावून कमी केलेलं नाही आहे. आणि पूर्ण स्टेशन्स आम्ही सुरू ठेवले.
यामध्ये थोडंसं प्रोजेक्टचा अँगल येतो की जे तुम्ही कसे सुरू ठेवले असा जो हा प्रश्न आहे की कामगार वर्ग आणि स्टाफ ऑफिसर्स पूर्ण संचालक मंडळ हे ज्या पूर्ण इंटिग्रिटीनी आणि टीमवर्कनी काम करतं त्याचं हे फलित आहे. याचं एक्झाम्पल मी देतो की कोविडच्या वेळेस जेव्हा इथले म्हणजे बरेच ठिकाणी पॅनिक होतं आणि कामगार निघून जात होते, त्यावेळेस आम्ही अगदी लेबर कॅम्प जिथे जिथे आम्ही लावले होते, आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन व्हिजिट देऊन ते लेबर कॅम्प कसे सेफ आणि विश्वासाचे राहतील या अँगलनी आम्ही तिथे जाऊ प्रयत्न केले. लोकांना थांबवलं. लेबर आमचे जात होते त्यावेळेस, आठवत असेल त्यावेळेस नागपूरमध्ये अगदी शुकशुकाट होता पहिल्या वेळेस. तर त्यावेळेस आमचे मित्र ॲडिशनल कमिशनर इथे होते भरणे, निलेश भरणे, आम्ही दोघांनी जाऊन वेगवेगळ्या कॅम्पमध्ये जाऊन व्हिजिट दिल्या की तुम्ही जाऊ नका, आम्ही समोर हा पूर्ण प्रोजेक्ट सुरू ठेवणार आहोत. त्यांना विश्वास बसला आणि कुठनं लेबर आणायचे असले तर आम्ही तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलून त्यांची व्यवस्था करून घेतली. या पद्धतीचं विश्वासाचं वातावरण कामगारांमध्ये आणि स्टाफमध्ये निर्माण झालं. यामुळं अगदी कोविड काळ असतानासुद्धा जे इन्फ्रास्ट्रक्चरला सवलत मिळाली होती शासनाकडनं की इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं सुरू राहतील विथ ऑल सेफ्टी प्रिकॉशन्स, त्या सेफ्टी प्रिकॉशन्स घेऊन आम्ही त्या 2 वर्षात आम्ही हायेस्ट अचिव्हमेंट केली आहे. इम्पॅक्ट आमचं जे टार्गेट होतं ते टार्गेट आम्ही त्याच वेळेस बरेचसे कंप्लीट केले आणि जसंही कोविडची पहिली लाट ओसरली आम्ही त्यानंतरसुद्धा एक उद्घाटन आणि एक रीच आम्ही सुरू केलेला होता. तर हे जे विश्वासाचं वातावरण त्यांच्यासोबत वर्कर लोकांसोबत स्टाफसोबत या पूर्ण ऑर्गनायझेशननी केलं आहे त्याचं हे फलित आहे. सर धन्यवाद. आपण अगदी वेळेत वेळ काढून आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित झाला आणि ज्यावेळेस आपल्याला शक्य नव्हतं तर मागच्या वेळेसच आपला कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आपल्याला निवेदन करायला आमंत्रित केलं होतं. आपण आज वेळेत वेळ काढून इथे आलात त्याबद्दल मी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा माहिती कार्यालयामार्फत आपला आभार व्यक्त करतो. आणि मेट्रो ही अतिशय म्हणजे आपली आता वाहिनी आहे, खास इथली लाईफलाईन होत आहे हळूहळू ती, आणि या संदर्भातली माहिती जाणून घेण्यास प्रत्येकच जण उत्सुक असतो. आम्ही यूट्यूबला सुद्धा हे सगळं रेकॉर्डिंग असणार आहे काय. आपण आपला वेळ अमूल्य वेळ या ठिकाणी दिल्याबद्दल मी आपला शासनातर्फे आभार मानतो. मी सुद्धा महामेट्रोतर्फे आमचे पूर्ण मॅनेजमेंट, पूर्ण टीम आणि मॅनेजिंग डायरेक्टर श्री ब्रिजेश दीक्षित आणि महामेट्रोची पूर्ण ऑर्गनायझेशन यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय आणि माहिती कार्यालयाचे आभार मानतो की हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून नागरिकापर्यंत पोहोचण्याची संधी दिली. नमस्कार.